काल तुला मी काही जणांची कंबर दुखते, काही जणांचा पाय म्हणजे मुंग्या येतात, काही जणांना सायटिकाचा पण हा प्रॉब्लेम म्हणतात. त्यासाठी मी तुला दोन तीन प्रकार दाखवलो. त्यातले 1-2 प्रकार तर दाखव. आता आपण लोकांना दाखवूया की कसं करायचं स्ट्रेचिंग मध्ये. सायटिकावाल्यांना फार त्रास होतो. स्ट्रेचिंग मध्ये बघा, इकडून सोमपुढं. हा, पाठीमागचा पाय पुढे घ्यायचा. काळजी घ्या, बघा दुखतो त्यांनी कमी याच्यामध्ये. हा, ज्यांचा जेवढा पाय पुढे होतो तेवढाच घ्या. काही जणांचा असा येईल, ठीक आहे, काही जणांचा असा येईल. जेवढं जाईल तेवढं पुढे जावा. टेकवायचा प्रयत्न करा. ही बाजू टेकवायची आहे बघा, अशा पद्धतीने सगळ्या. फक्त काळजी घ्या, पहिल्या दिवशी तुमचं एवढं असं पूर्ण फ्लेक्झिबिलिटी नसणार आहे. जेवढं जाईल तेवढं, जेवढं सण होतं तेवढंच. काही जणांना एवढं होईल, जेवढं होईल तेवढं होईल. काही जणांचं एवढंच होईल, ठीक आहे. हा, ओके. हा एक झाला प्रकार. दुसरा दाखव. आता बघा, हा, पाय वरती घेतलाय, मांडी वरती घेतलाय. हा, परत हा पूर्ण भाग ताण द्यायचा, खालचा पाय ताट ठेवायचा आहे, खालचा पाय स्ट्रेट. हा, जेवढं जमल तेवढं. परत आपण पायाची बोट मागे खेचण्याचा प्रयत्न करा, म्हणजे खालच्या भागाचा परत पेंढरीचा आणि आपल्या हॅमस्ट्रिंगचा ताण निघेल. ओके, हे झालं 2. अजून एखादा दाखवतेस, आठवतंय का? हा, ओके. आता हा बघा, एक हात पूर्ण मधून घालून पाठीमागे जेवढं खेचता येईल आपला पण खेचा, ठीक आहे. हा, हे बघू शकताय. हा, ओके. तर ह्या अशा 2-3 ज्या काही जमतील तशा स्टेप आहेत त्या करा आणि सातत्यानं दररोज करण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्हाला कमरेचा, सायटिकाचा, पायाचा प्रॉब्लेम आहे तो हळूहळू कमी होत जाईल. आणि लक्षात काय ठेवायचं, हे का होतं तर आपली जी लाईफस्टाईल आहे ही बसण्याकडे जास्त जायला लागल्या, त्याच्यामुळे होतंय. म्हणजे तुमचा काही दोष नाही किंवा तुम्हाला काहीतरी असं उद्भवलं असं काही लगेच डोक्यात घेऊ नका. आपली लाईफस्टाईल चेंज झाल्या, बसण्याकडे जास्त कल जायला लागला आपला, म्हणजे ती जीवनशैली व्हायला लागल्या. कल म्हणजे काय, तुम्ही मुद्दाम करताय असं पण म्हणणार नाही मी. आपल्याला काम आहे ती बैठकामध्ये जास्त व्हायला लागलेत. हा, ज्यांची हालचाल जास्त आहेत त्यांना असं नाही शक्यतो होत. त्यामुळं हे अशा पद्धतीने हळूहळू रोज सवय लावून घ्या. दुखू दे किंवा नाही दुखू दे, तर केलं तर याचं काही नुकसान होत नाही. करायला सवय लावा. कारण सांगायचं नाहीत, व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद, आभारी आहे.